नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, गुड मॉर्निंग. ही सकाळची गुड मॉर्निंग छान झाली आहे आणि ह्या मॉर्निंगनंतर आम्ही लागलो होतो कामाला. गव्हाची मळणी तर झाली होती, वाळवण झालं होतं, पण गव्हामध्ये खूप घाण होती, वाळवायचं नव्हतं म्हणून ही मशीन मागवली होती. तर याने खूप स्वच्छ असे गहू निघालेत बघा. सगळे त्यातली घाण निघून जाते या मशनीमुळे. आणि चेहरा इथे गावी आल्यापासून खूपच डल झाला होता. आधीच स्किन सावळी असल्यामुळे इथलं गावचं वातावरण लवकर सूटच होत नाही मला. त्यामुळे म्हटलं जरा थोडा फेस पॅक लावून बघूया आपला होममेडच. थोडा हळद वगैरे टाकून, दूध वगैरे टाकून मी थोडा छोटासा फेस पॅक बनवला होता आणि तो मी लावला. तर बऱ्यापैकी जरा थोडा ग्लो आला चेहऱ्यावर. तो काय तात्पुरताच राहतो आहे, जास्त वेळ नाही, पण छान वाटतं, जरा फ्रेश वाटलं. मग काय त्यानंतर जरा सकाळपासून काही मेकअप काही नव्हता, असेच बसले होते. मग काय थोडं रेडी झाले. चेहरा क्लीन झाल्यानंतर चेहऱ्याला तर काही पावडर वगैरे काही लावायची नसते, नॉर्मल आपला चेहरा वगैरे पुसून घेतला आणि फ्रेश वाटलं, जरा मस्त वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो आज आमच्या शेतामध्ये, वावरात. एवढे मस्त मस्त आंबे लागले होते, पण काय करायचं, पाडच नव्हता ना. मस्त कच्चे आंबे तर आपल्याला आवडत नाहीत. आणि हे बघा, हे आमच्या रानातील एकदम मोठं झाड आहे. असं झाड कुठंच नाही, एवढं मोठं झाड आहे. आणि हे बघा, हे आमचं शेत आहे. इथे मस्त मी फोटोशूट चालू आहे माझं. आणि हा माझा भाऊ आहे. बघा, हे गव्हाची कापणी झालेली आहे, मळणी वगैरे सगळं झालं आहे. हे मशनीने केल्यामुळे गहू अर्धा तासात दिसतो आहे पूर्ण. आणि मग काय, भावाला म्हटलं शूट कर रे माझं. मग मस्त असं शूट केलं त्याने. छान वाटते असं गावचा परिसर, मोस्ट ऑफ करून नेचर शेतीचं. तर अशा पद्धतीने झालं आमचं हे. आणि त्यानंतर आम्ही निघालो कोरेगावला, म्हणजे आमच्या तालुक्याला. आणि जाता जाता गणपती बाप्पांचं दर्शन झालं, तर ते तिथे घेतलं. आणि मग आम्ही आलो होतो कोरेगावला, आमच्या तालुक्याला. मुलाला स्किन स्पेशालिस्टकडे दाखवायचं होतं, त्याच्या हाताला खाज येत होते, म्हणून फायनली 2-3 तास नंबर लावून आमचा नंबर आला. आणि मग काय त्यानंतर आम्ही निघालो मस्त अशी आईस्क्रीमची पार्टी करायला. हॉस्पिटलच्या समोरच होतं हे घाडगे आईस्क्रीम. मग काय आम्ही चौघांनी गुलकंद कुल्फी घेतली आणि मस्त असा ताव मारला. तर एक नंबर अशी क्वालिटी लागते याची. आणि मग निघताना आई नानांसाठी फालुदा घेतला, कारण कुल्फी घरी घेऊन गेली तर पूर्ण मेल्ट होती, तर म्हणून त्यांच्यासाठी फालुदा घेतला. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.